तयारी 10वीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं ब्रेकनंतर मनापासून स्वागत। खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम असतो आणि तुम्ही पुन्हा बघू शकता दुपारी 5:30 वाजता। अक्षय जगतापचा फोन येतोय पुण्याहून आपल्याला। अक्षय, तुझा प्रश्न विचार। अक्षय जगतापचा फोन येतोय। अक्षय, तुझा प्रश्न विचार। हॅलो। हा अक्षय, मोठे आणि दीर्घोत्तरी जे प्रश्न असतात ते पाठ करा अवघड जातात, त्यामुळे ते करण्यासाठी कोणती एखादी सोपी पद्धत मॅडम कडून विचारायचं। आपण तोच मगाशी ब्रेक पूर्वी म्हणत होतो की मोठे दीर्घोत्तरी प्रश्न कशी तयारी करायची। इथे नाही, हे कुमार भारती क्रमिक पुस्तक आहे ना इयत्ता 10वीचं, ते याच वर्षी बदललेलं आहे। तर आता यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न लिहिण्यासाठी त्यांना जे पाठ आहेत ते पाठ 1 ते 16 पाठ आहे आणि पाठाचं स्वरूप अत्यंत सोपं आहे, पाठ सोपे आहेत। तर त्यामुळे दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना काय करायचं की दीर्घोत्तरी प्रश्न नेमका कशावर आहे। मुलं काय करतात, प्रश्न एक असेल तर उत्तर वेगळंच लिहितात आणि खूप लिहितात आणि त्यांना वाटतं की आम्ही खूप लिहिलंय म्हणजे आम्हाला मार्क्स मिळायला हवे। तर दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सुरुवात जी असते संदर्भ, ते संदर्भ प्रश्नाच्या उत्तरातच अपेक्षित असतो। त्या संदर्भामध्ये पाठाचं नाव, लेखकाचं नाव आणि तो पाठ कोणत्या कादंबरीतून घेतलाय, कोणत्या पुस्तकातून घेतलाय, त्या पुस्तकाचं नाव लिहिणं आवश्यक आहे आणि त्याखाली अंडरलाईन करायची, म्हणजे महत्वाचा भाग जो असेल त्याखाली अंडरलाईन करायची। नंतर लेखक परिचय पाठाखाली दिलेला असतो, त्या लेखक परिचयानंतर लेखकाने नेमकं कोणत्या ह्याच्यावर प्रकाश टाकलाय, पाठामध्ये कोणता मुद्दा महत्वाचा आहे, तो मुद्दा थोडक्यात त्या उत्तरात लिहायचा। दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये ते लिहायचं। कोणत्याही पाठावरचा दीर्घोत्तरी प्रश्न आला तर लेखकाचं मत काय, लेखकाने कोणत्या एका विशिष्ट गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे ते लिहायचं। तो झाला आपला म्हणजे पहिला मुद्दा। तो पहिला मुद्दा झाल्यानंतर नेमका प्रश्न कोणता आहे दीर्घोत्तरी, त्या दीर्घोत्तरी प्रश्नाच्या मूळ उत्तराकडे वळायचं आणि मग नेमकं तिथे मूळ उत्तर लिहायचं आणि शेवटी त्याची सांगता करायची। मुद्देसूद उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। विलास गुगले बुलढाण्याहून बोलतोय। विलास, तुझा प्रश्न विचार। हॅलो मॅडम, जो स्थूल वाचनाचा प्रश्न असतो त्याचे उत्तर कसे लिहायचे आणि किती लिहायचे। स्थूल वाचनाच्या प्रश्नामध्ये पण स्थूल वाचनाचा प्रश्न, आता स्थूल वाचन त्यांना 4च आहेत आणि त्या 4ही कथा आहेत, त्या कथा आहेत आणि त्यामुळे कथेमध्ये कसं काही कथांमध्ये संवाद आहेत। तर मग ते संवाद जरी असले तरी स्थूल वाचनामध्ये प्रश्नांचं स्वरूप जसं आहे त्या स्वरूपानुसार आपण त्याचं स्पष्टीकरण देत जायचं। प्रश्न नेमका काय विचारलाय, तो प्रश्न नेमका विचारलेला आहे आणि त्यानंतर ते उत्तर लिहायचे। म्हणजे आता मला नेमका तर प्रश्न जर विचारला असेल तर उत्तर मी पण अपेक्षित किती आहे मॅडम, साधारणपणे किती पॅरेग्राफ लिहावे किंवा काय असं। स्थूल वाचनाचा प्रश्न कसा आहे 70 ते 80 शब्दात लिहा। मग दीर्घोत्तरी, गद्याचं दीर्घोत्तरी तुम्ही जेवढं उत्तर लिहाल तेवढंच उत्तर इथे अपेक्षित आहे ना। 70 ते 80 शब्द दिलेलाच असतं। सिद्धार्थ मलबारी बदलापूरहून बोलतोय। सिद्धार्थ, विचार तुझा प्रश्न। सिद्धार्थ, तुझा प्रश्न विचार। हॅलो, सारांश लेखन असतं ते किती ओळी, सारांश लेखन जे असतं ते किती ओळीत लिहायचं असतं साधारण, म्हणजे कसं लिहायचं। सारांश लेखन कसं लिहायचं मी सांगते। सारांश लेखनामध्ये ना 1/3 सारांश करा असं असतो। तर 1/3 सारांश मध्ये आधी आपण सारांश लेखनाचा जो उतारा आहे तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आणि तो उतारा वाचून झाल्यानंतर त्यामधले अलंकार, म्हणी, वाक्प्रचार आणि जे वर्णने केलेले आहेत ती वर्णन आपण बाजूला ठेवायची, गाळून टाकायची आणि तो उतारा आपण आपल्या भाषेत म्हणजे वाचायचा आणि आपण त्यामधलं जे नको असेल अलंकार, म्हणी, वाक्प्रचार हे शब्द बाजूला ठेवून आपल्या भाषेत तो उतारा आपण कसा लिहू शकू। लेखकाचंच भाष्य असलं पाहिजे, त्यावर भाष्य आपलं नको, लेखकाचेच विचार पण ते थोडक्यात आपण आपल्या भाषेत मांडायचे। जे काही अवास्तव आहे, जे काही नको असलेलं आहे ते लिहायचं नाही। त्या उतार्यामध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे हे आपल्या भाषेत थोडक्यात मांडायचं। आपण त्याबद्दल विस्ताराने बोलूया। कौस्तुभ मेहेर जुन्नरहून बोलताय। कौस्तुभ, तुझा प्रश्न विचार। मॅडम विचार कौस्तुभ, तुझा प्रश्न। मॅडम, तुम्ही बरेच वेळेला म्हणलं की स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहावीत, स्वतःच्या भाषा म्हणजे काय लिहायचं नेमकं। स्वतःच्या भाषेत म्हणजे तिथे बोली भाषेचा वापर नाही करायचा, स्वतःच्या भाषेत लिहायचं। याच्या अर्थ पुस्तकातलं प्रत्येक भाषा, पुस्तकातलं प्रत्येक वाक्य आपल्या लक्षात राहील असं नाही, तेव्हा आपण स्वतःच्या भाषेत लिहायचा। पण याचा अर्थ स्वतःची भाषा म्हणजे बोली भाषा नकोय तिथे, अशा म्हणजे प्रमाण भाषेचाच वापर, पण तुम्ही विचार स्वतःच्या शब्दामध्ये मांडू शकता। वैभव तांबे इगतपुरीहून बोलतोय। वैभव, तुझा प्रश्न विचार। हा मॅडम, मी काय म्हणतो सर, मॅडम आपण जे पूरक पाठ दिलेले आहेत ना ते धड्यामध्ये, हा विचार तुझा प्रश्न। तर मग ते पूर्ण पाठ करावंच लागतील का, आपण दुसऱ्या धड्यानं आपण पूर्ण उत्तरपत्रिका लिहू शकतो।
सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल का म्हणतोय तो, की काही ऑप्शन? आता हा सिलेबस नवीन आहे, ह्याच वर्षी हे पुस्तक निघालेलं आहे नवीन, त्यामुळे कोणते पाठ वगळायचे आणि कोणत्या पाठावर नेमका प्रश्न येईल हे काय अद्याप सांगता येत नाही. प्रथमच वर्ष आहे, ही पहिलीच बॅच आहे हे पेपर लिहिणारी, त्यामुळे त्यांना संपूर्ण सिलेबस करणं आवश्यक आहे. आता म्हणजे अनुभवाने माणूस सांगू शकतो ना की पुढे जसा पेपर असेल, जसे पेपर सेट निघतील त्याच्या अनुभवाने सांगू शकतो. आता तसं काहीच सांगू शकत नाही, त्यामुळे त्याला सगळा अभ्यास करणं आवश्यक आहे. रेवती साळवेकर आपल्याशी बोलते पुण्याहून. रेवती, तुझा प्रश्न विचार. हॅलो. रेवती, माझा असा प्रश्न होता की आपल्या पाठ्यपुस्तकात जो तिसरा धडा आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती. हॅलो. हा रेवती, सलग विचार तुझा प्रश्न. शेतकऱ्यांची परिस्थिती जो पाठ आहे त्याचा अभ्यास आपल्या कशा प्रकारे केला पाहिजे? तिसऱ्या धड्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? शेतकऱ्यांची परिस्थिती हा महात्मा फुलेंचा पाठ आहे. सरळ तुलनात्मक अभ्यास करायचा आहे की महात्मा फुलेंच्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती काय होती आणि त्याच काळात इंग्रज सरकारचे जे कामगार होते त्यांची परिस्थिती काय होती. सरळ एका बाजूला आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती मुद्दे लिहायचे की आपले शेतकरी कोणत्या प्रकारे राहत होते, त्यांचा पोशाख कोणत्या प्रकारचा होता आणि इंग्रज सरकारचे कामगार ते कशा प्रकारचे होते. असा तुलनात्मक अभ्यास केला की तो पाठ अत्यंत सोपा जाईल, त्याचं उत्तर लिहिणं सोपं जाईल. नक्कीच मॅडम, आपल्याला खूप विद्यार्थ्यांचे फोन येतात आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं, शंकांचं समाधान करण्यासाठी आपल्यासोबत गायकवाड मॅडम आहेत. पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. तयारी 10वीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं ब्रेक नंतर स्वागत. हा कार्यक्रम वेबसाईटवर आम्ही टाकत असतो, www.ibnlokmat.tv ही वेबसाईट बघायला विसरू नका. त्या संदर्भातल्या टिप्स सुद्धा आम्ही देत असतो. पूनम शहाचा आपल्याला पुण्याहून फोन येतोय. पूनम, तुझा प्रश्न विचार. माझं पाठांतर झालेलं आहे पूर्ण. मला पेपरच्या सादरीकरणाबाबत प्लीज मार्गदर्शन करा. पेपरमध्ये प्रेझेंटेशन कसं करायचं? पेपरमध्ये प्रेझेंटेशन करायचं म्हणजे की त्याला निबंधामध्ये त्याने निबंध चांगल्या प्रकारे लिहायला पाहिजे. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मी मगाशीच सांगितलेलं आहे, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये संदर्भ आवश्यक आहे. संदर्भामध्ये त्याने लेखकाचं नाव, पाठाचं नाव आणि तो पाठ कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे ते लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नाचं प्रेझेंटेशन त्याचं चांगलं होईल. निबंध लेखनामध्ये कल्पनात्मक निबंध तो निवडतो का वर्णनात्मक निवडतो, चरित्रात्मक निवडतो, त्या निबंधावर डिपेंड आहे. शक्यतो चरित्रात्मक निबंध मुलांनी निवडू नये असं मी म्हणते, कारण चरित्रात्मक निबंधामध्ये लोकोत्तर किंवा असामान्य लोक जी होऊन गेलेली आहेत त्यांची चरित्र लिहावी लागतात. चरित्र लिहावी लागतात म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता संस्मरणीय प्रसंग घडला का, ती लोक तशी झाली आहेत, ती माहिती तुम्हाला नीट असणं आणि ती माहिती आवश्यक आहे. ती माहिती जर व्यवस्थित नसेल तर तो निबंध प्रभावी ठरू शकतो. आपण बोलू. नितीन शेवाळेचा फोन येतोय नेरूळहून, आपण त्याला विचारू. नितीन, तुझा काय प्रश्न आहे? हा नितीन, तुझा प्रश्न विचार. आपण निबंध एकदम सुंदर आणि छान अक्षरात लिहितो. हॅलो नितीन, तुझ्या टीव्हीचा आवाज कमी कर आणि त्यानंतर प्रश्न विचार. कमी का भेटतात? निबंध चांगला आणि छान अक्षरात लिहिल्यावर मार्क्स कमी का मिळतात असं म्हणतोय तो? निबंध चांगला आणि छान अक्षरात लिहिणं हे तर महत्वाचं आहे, पण निबंधामध्ये नेमका त्याचा विचार महत्वाचा आहे. निबंध कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, म्हणजे निबंधामध्ये विषय कोणता दिलाय, तो विषय सोडून जर चांगल्या आणि व्यवस्थित अक्षरात लिहित असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही ना. विषय महत्वाचा आहे. तो कोणत्या टाईपचा निबंध लिहितोय, वर्णनात्मक लिहितोय, चरित्रात्मक लिहितोय, कल्पनात्मक लिहितो का आत्मकथनात्मक, त्यावर म्हणजे विषय नेमका त्याने कोणता निवडलाय, तो नेमका त्यावर कोणते विचार मांडतोय ते महत्वाचं आहे. चांगलं अक्षर तर आहेच महत्वाचं, पण चांगल्या अक्षराबरोबर निबंधामध्ये तो कंटेंट महत्वाचा आहे, आशय महत्वाचा आहे. पण मॅडम, काय तुम्ही हे कराल, सजेस्ट कराल की कुठल्या स्वरूपाचा प्रकारचा निबंध निवडावा? मला वाटतं की मुलांनी जास्तीत जास्त करून वर्णनात्मक आणि आत्मकथनात्मक आणि कल्पनात्मक या 3 निबंधावर त्यांनी निबंध निवडावा, निबंध लिहावा. कारण मी चरित्रात्मक निबंधाचं मगाशीच सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारचे निबंध त्यांनी सातत्याने वाचन त्यांच्या असावेत, जेणेकरून निबंध त्यांचे ते फुलवत नेऊ शकतात आणि निबंध लेखन चांगलं होऊ शकतं त्यांचं. नक्कीच. म्हणजे आणि पुस्तकांची यामध्ये किती मदत होऊ शकते? बाजारात अनेक प्रकारची निबंधांची पुस्तकं असतात, त्या संदर्भात काय सांगा? निबंधाच्या पुस्तकाच्या बाबतीत मला असं म्हणायचंय की निबंधाची पुस्तकं मुलांनी वाचली की निबंधामध्ये तोचपणा येतो. बहुतेक मुलं निबंधाची पुस्तकं वाचत असतात आणि ते निबंध कॉपी करत असतात. त्याऐवजी जर त्यांनी अवांतर वाचन काही केलं आणि त्या अनुषंगाने एखादा निबंध आला, तो विषय आला, तर त्या अवांतर वाचनाची थोडीशी त्यांना मदत होऊ शकते. एक्झॅक्टली. मॅडम, आपल्याला चिन्मय खिलारेचा बदलापूरहून फोन येतोय. चिन्मय, तुझा प्रश्न विचार. हॅलो. हा चिन्मय, प्रश्न विचार तुझा सलग. कोणत्या मराठीमध्ये कोणते धडे आणि कविता यांच्यावर जास्त भर द्यावा?
हा प्रश्न बहुतेक मुलांनी विचारलेला आहे. मी मुलांना सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2008 आणि 9 मध्ये हे आपलं जे पुस्तक आहे इयत्ता 10वीचं कुमार भारती हे पूर्णपणे बदललेलं आहे आणि त्यामुळे हे क्रमिक पुस्तक बदलल्यामुळे मी आता तरी असं काही सांगू शकत नाही की नेमकं कोणत्या पाठावर आणि कोणत्या पद्यावर नेमका भर द्यावा हे मी आता तरी सांगू शकत नाही. नक्कीच, म्हणजे सगळेच पाठ, सगळ्याच कविता, सगळेच धडे विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे पुस्तक बदललेलं असल्यामुळे. कारण ही पहिलीच बॅच आहे ना, त्यामुळे पहिल्या बॅचला थोडासा त्रास सहन करावाच लागतो ना. बरोबर आहे. पण मॅडम, तुम्ही आज IBN लोकमत मध्ये आलात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं समाधान केलं, विद्यार्थ्यांना मराठी या विषयावर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय आणि उद्याचा आपला विषय आहे हिंदी. तुमचे जर काही प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळात आम्हाला 02266899204 या क्रमांकावर संपर्क साधा. आणि खास तुमच्यासाठी IBN लोकमतनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम रोज दुपारी 5:30 वाजता तुम्ही बघू शकता. शिवाय आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv या वेबसाईटला सुद्धा भेट द्यायला विसरू नका.